नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली हायस्कूलच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय कबड्डी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये मुलांच्या 42 आणि मुलींच्या 25 शाळा संघाने सहभाग नोंदवलेला होता. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार अशोकराव माने, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, शिक्षण प्रसारक मंडळ शिरोली पुलाची चेअरमन माननीय सुरेश पाटील, सेक्रेटरी कृष्णात खवरे, अध्यक्ष सलीम देसाई, किसान मोर्चा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजेश पाटील, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले की कबड्डीसारख्या खेळामुळे संघभावना, शिस्त आणि जिद्द ही जीवनमूल्ये जोपासली जातात. तर कबड्डी हा केवळ खेळ नसून तो आपली परंपरा आणि संस्कृती जपणारा खेळ आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनी याच खेळाच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवावा. शिरोली ही कबड्डीची पंढरी मानली जाते, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी केले. अनेक हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या व राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार करणारे कबड्डी मार्गदर्शक दीपक पाटील, नामदेव गावडे, संभाजी गावडे, बाळासू पाटील, संभाजी भोसले, लखन घाडगे, अमोल पवार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक MS स्वामी यांनी केले. याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की कबड्डी हा आपला पारंपरिक खेळ असून ग्रामीण भागातील मुलांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे, असे प्रतिपादन केले. यावेळी शिरोली हायस्कूलमधील गुणवंत खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिरोलीचे माजी उपसरपंच कृष्णात करपे, विद्यमान उपसरपंच विजय जाधव, विकास सेवा संस्थेचे चेअरमन व राष्ट्रीय खेळाडू योगेश खवरे, बाबासो कांबळे, सुभाष पाटील, राजहंस पाटील, पांडुरंग तावडे, संजय पाटील, हातकणंगले तालुका समन्वयक संताजी भोसले, शिवाजी पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास महिला क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशे यांनी भेट दिली. परीक्षक म्हणून तालुक्यातील अनुभवी पंचांनी काम पाहिले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन जिमखाना विभाग प्रमुख RS पाटील, NY पद्माई, कोळी SB यांनी केले. सूत्रसंचालन मारापुरे RM यांनी केले. आभार सौगाडेकर SS यांनी मानले. या स्पर्धेसाठी विविध शाळांमधून आलेले विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालित शिरोली हायस्कूल शिरोली येथे हातकणंगले तालुक्यातील शासकीय शालेय स्तरावरच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन होत असताना ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं नुकतंच आता उद्घाटन झालं ते या विभागाचे सन्माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय अशोकराव माने बापू, ज्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं. या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश पाटील साहेब, सभापती वडगाव बाजार समिती, या संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी आदरणीय कृष्णात खवरे साहेब, सलीमभाई देसाई, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय दिलीप पाटील साहेब, बाबासाहेब कांबळे, संभाजी भोसले, नामदेव गावडे, व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे पेठ वडगावचे आमचे सहकारी आदरणीय संताजी भोसले सर, प्राध्यापक संभाजी पाटील सर, JP चव्हाण, बाळासाहेब पाटील, संदीप कानवडे, RS पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक MS स्वामी सर, MB कवटेकर, कृष्णात करपे, डॉक्टर सुभाष पाटील, संजय पाटील, विजय जाधव, सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे माझे मित्र, दैनिक सकाळचे पत्रकार यांनी खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंबहुना क्रीडा क्षेत्रामध्ये माध्यमाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं. ते सन्माननीय युवराज पाटील, उपस्थित आपण सगळेच विद्यार्थी. खरं तर स्पर्धा कधी चालू होईल आणि कधी आमचा खेळ सुरू होईल अशा विचारात तुम्ही असताना मी फारसं काही या ठिकाणी बोलणार नाही. पण शालेय स्तरावरची स्पर्धा म्हटलं की त्या ठिकाणी कार्यरत असणारे सगळे सन्माननीय शिक्षक वृंद, आमचे भोसले सर असतील, संभाजी पाटील सर असतील,
मला वाटतं 1 मिनिटाची घड्याळ बघत असेल, कधी चालू करायचं कधी संपवायचं ते. पण एखाद्या शाळेमध्ये अशा प्रकारची स्पर्धा होत असताना तालुका स्तरावरच्या अनेक शाळा या ठिकाणी सहभागी होतात, जिल्हा स्तरावरचे काही निरीक्षक म्हणून शिक्षक या ठिकाणी येतात आणि ही स्पर्धा होत असताना तुमच्यामध्ये असणारं कौशल्य, तुमच्यामध्ये असणारं ज्ञान, तुमच्यामध्ये असणारी क्रीडाविषयीची माहिती, तुमच्यामध्ये असणारे खेळाडू खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर येतो. शिरोळीसारख्या मातीला एका क्रीडा नगरी म्हणून, क्रीडा परंपरा म्हणून कबड्डीसारख्या क्षेत्राचा एक क्रीडा क्षेत्रामध्ये इतकं मोठं तुमच्या गावचं नाव आहे की खऱ्या अर्थानं राज्य राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू इथल्या मान्यवर शिक्षकांनी सुद्धा घडवले. खरं तर एखाद्या गावामध्ये एखाद्या गावाला वरदान लाभलेलं असतं आणि कबड्डीचं वरदान खऱ्या अर्थानं तुमच्या गावाला लाभले म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. निश्चितपणे कुणाची पकड कशी करायची, कुणाला कुठं सोडायचं, या सगळ्या डावपेचात तुमचं गाव तसं हुशार आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, डॉक्टर सुभाष पाटलांसारखे सुद्धा आमचे मित्र आहेत, सरपंच आहेत, सगळेच आहेत. म्हणजे कुणाची पकड करायची, कुणाला सोडायचं, त्याचं प्रशिक्षण तुमच्याकडे वेगळ्या प्रकारे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. हा क्रीडा स्पर्धेचा भाग जरी असला तर एखाद्या गावाला खरंच ते एक वरदान असतं. सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल. निश्चितपणे या गावच्या योगेशचं नाव घ्यायचं राहून गेलो की आता योगेश खवरेंना म्हटलं की बाबा तुला आता बघितलं वाटत नाही की तू राष्ट्रीय खेळाडू होतास. म्हणजे राजकारणात माणूस घुसला की त्याचं सगळं वलय बदलतं. योगेशला मी लहानपणापासून बघते, म्हणजे माझी त्याची ओळख कशी आहे सांगेल नंतर. खरं तर त्या सगळ्या गोष्टी करत असताना मी 2 मिनिटं बोलणार आहे. बाळांनो जरा तुम्ही शांत बसला तर बरं होईल. आपण थोडंसं शांत बसा म्हणाले पुढे 2 मिनिटं. जे शासनानं 2009 क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं अत्यंत चांगलं काम आहे, जे चांगल्या प्रकारे नावारूपाला आलेले खेळाडू आहेत, त्यांना राज्य शासनाने 10% विशेष कोटा ठेवला की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रशासकीय सेवेमध्ये जाता येतं. हे तुमच्या खेळाडूंना वेगळ्या प्रकारचं गुणांकन सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातं. बऱ्याच वेळा शिक्षक मंडळींना सुद्धा मला सांगितलं पाहिजे की या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवायला आपण सुद्धा कमी पडतो. विद्यार्थ्यांना खेळाबद्दलची त्यांच्यात आवड निर्माण करणे, त्यांच्यामध्ये जिज्ञासा त्या प्रकारची निर्माण करणे, हे करत असताना त्या मुलाने कशासाठी केलं पाहिजे. बऱ्याच वेळा एखाद्या स्पर्धेत भाग घेत असताना कुठलाही विद्यार्थी त्या ठिकाणी जिंकणारच म्हणून येत असताना त्याचं मनोबल कशा प्रकारे उंचावलं पाहिजे यासाठी सुद्धा शिक्षक मंडळीने आपण काम केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का हुसेन बोल्ट कोणाकोणाला माहिती आहे? जरा हात वरती करा. हुसेन बोल्ट असा हात वरती करायचा असा. आणि ज्यांना माहित नाही तुम्ही बोलायचं नाही, शांत उभा राहायचं. असा हात वरती करा. म्हणजे आपण 1-2% मुलांनी हात वरती केले असतील. म्हणजे जगातला जागतिक लेवलचा एक धावपटू, ज्यांना राष्ट्रीय एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा धावपटू, ज्याचं रेकॉर्ड अगदी 9.58 सेकंदाचं आहे मला वाटतं भोसले सर. हां 9.58 काहीतरी. आणि 100 मीटर म्हणजे 9 सेकंद. म्हणजे मी तुम्हाला हात वर करा एवढ्या वेळात तो 100 मीटरचा वेग धावू शकतो. जगात किती मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्याला हात खाली, पोरं फार हुशारायचं आहे, हात खाली पण केला नाही. म्हणजे शिक्षकांनी हात वर केल्यावर खाली करा म्हटल्याशिवाय करायचं नाही अशा सूचना अगोदर दिलेल्या दिसतात. अत्यंत चांगली सवय आहे. पण आपण हे बघत असताना हुसेन बोल्टचं मी उदाहरण तुम्हाला जाणीवपूर्वक दिलं की हुसेन बोल्ट काय असा कुठल्या खूप मोठ्या घरातून आलेला हे नव्हता. पण हुसेन बोल्ट सारखा एखादा खेळाडू, जिगरबाज खेळाडू जेव्हा जागतिक पटलावरती खऱ्या अर्थानं चमकला तेव्हा जगानं त्याचं आज हे उदाहरण मी दिलं, पण जगात अनेक खेळाडू त्याचं उदाहरण देतात. केवळ यासाठीच की आपण स्पर्धा करत असताना मुळात कुठली स्पर्धा करतोय ती स्वतःशी करता आली पाहिजे. दुर्दैवानं आपण बऱ्याच वेळा काय करतो, दुसऱ्याची स्पर्धा करण्याच्या नादात आपण काय कुठलं यश मिळवायचं हे विसरून जातो. तर निश्चितपणे तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे यश संपादन करा. भोसले सर, पाटील सर, तुमच्या हातून अनेक खेळाडू घडले, पण या विद्यार्थ्यांना खेळामधून मिळणाऱ्या शासकीय योजना, शासकीय सुविधा, शासकीय नोकऱ्या याच्या सुद्धा माहिती खऱ्या अर्थानं पोहोचणं गरजेचं आहे. निश्चितपणे आज या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आमचा यथोचित सन्मान केला आणि या शाळेला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची, मी मगाशीच आदरणीय सुरेश पाटील साहेबांना सांगितलं, बापूही त्यांच्या मनोगतामध्ये सांगतील. बापू गाव एवढं मोठं आहे
की 10-12 लाख रुपयाची मदत तुमची कुठं कामाला येणार नाही. तर मी तुमच्या अपरोक्ष त्यांना सांगितले की मी तुम्हाला वेगळ्या फंडातून 10 लाख रुपये द्यायची शाळेला मदत करतो, की जेणेकरून कुठंतरी आमचंही त्या तुमच्या कामामध्ये योगदान राहील. निश्चितपणे मी सगळ्या शिक्षक बांधवांना, या संस्थेच्या सर्व संचालक मंडळांना, सन्माननीय सदस्यांना सांगेन की शाळेच्या विषयात तुम्हाला कुठलीही मदत लागली तुम्ही हक्कानं आमच्याकडे, आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर राहू. कुठल्याही प्रकारचं काम करत असताना, सामाजिक काम करत असताना आपला राजकीय विवेकावे बाजूला ठेवून कुठलंही सार्वजनिक काम असेल त्यासाठी आम्ही निश्चित आपल्यासाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहे. आदरणीय सरपंच, सर्व सन्माननीय सदस्य हे या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण सगळ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल पुन्हा एकदा या शिक्षण मंडळाचं मनापासून मी आभार मानतो. माझं छोटंसं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आज शिरोली स्कूलच्या या प्रांगणामध्ये अत्यंत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनाच्या समारंभानिमित्त या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक आमच्या हातकणंगले तालुका हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविचंद्र अशोक माने बापू, त्यानंतर खास करून उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अशोकराव माने, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, फार्मसी कॉलेजचे प्रमुख, या तालुक्याचे नेतृत्व डीसी माने साहेब या ठिकाणी खास करून पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक, आमचे सहकारी मित्र दिलीपराव पाटील, खास करून उपस्थित असलेले आमच्या या संस्थेचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे मार्गदर्शक कृष्णांत खवले तात्या, संस्थेचे अध्यक्ष सलीमभाई देसाई, या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले या संस्थेचे हितचिंतक आणि महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे भाजपचे उपाध्यक्ष राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांबळे, संभाजीराव भोसले, आमचे एक उत्कृष्ट पोषक शाळा मंडळाचे प्रमुख नामदेवराव गावडे, या ठिकाणी असणारे आमचे संभाजी गावडे, पत्रकार युवराज पाटील, कांबळे गुरुजी, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन चांगलं केलं. आपल्या या हायस्कूलचे या प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामी सर, रिक्षा दाडेकर मॅडम, या आमच्या हायस्कूलचे जिंकणी विभाग प्रमुख आर एस पाटील, संपूर्ण त्यांची असणारी टीम, सर्व असणारे या हातकण तालुक्यातून आलेले संभाजीराव भोसले असतील, बऱ्याच लोकांची नावं माझ्या लक्षात नाहीत, पण तो शिवाजीराव पाटील आणि संपूर्ण 65 गावातून आलेले सर्व कबड्डीचे संघ, मुलींचे संघ, मुलांचे संघ आणि सर्व कर्मचारी वर्ग, आमचा शिक्षक स्टाफ, बापू आणि भैयांना मी सांगू इच्छितो की खरोखर बऱ्याच वेळेला योग येत नव्हता, तुमचा आमच्या संस्थेला पाय लागलं पाहिजे असं वाटत होतं. बापू याच्यापूर्वी 2 वेळा येऊन गेले, परंतु भैयांचा विजयशिवराव माने भैयांचा इथं कधी यायचा योग आला होता. ही संस्था जुन्या काळातली संस्था, प्रेसची स्थापना, 3-4 गावचे विद्यार्थी या ठिकाणी येत होते. हे गाव असेल, नागाव असेल, हालोंडी असेल, नेरल्यातून आणि शिरोलीची संपूर्ण या याच्यामध्ये पूर्वी जुनी इमारत होती आणि आत्ताच्या या नवीन जागेमध्ये ही इमारत उभा करून जे केलेलं ते रोपटं लावलेलं आहे ते कैलासवासी तात्यासाहेब माधवराव पाटील, त्यानंतर गणपतराव खवरे, अण्णासाहेब पाटील नागावचे, तन्मय अण्णा, या सर्व लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी सलीमभाई देसाईंची वडील आहे, हिंमतभाई देसाई, सर्वांनी संस्था उभा केली. ती पुढं चांगल्या पद्धतीने आम्ही चालवत केलेलं आहे. बऱ्याच वेळेला शासकीय आता अडचणी येतात, व्यक्तिगत अनुदान आता मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व चालवत असताना अडचणीचं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी मीडियमची शाळा आहे. आता सगळीकडे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणजे शिक्षण म्हणायला काय हरकत नाही, कारण संपूर्ण सगळे इंग्लिश योग फुटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी मीडियमची शाळा चालवणं फार अडचणीचं होतं. पूर्वी काही विद्यार्थी इतके प्रचंड येत होते, पण आता तो स्तोत्र कमी झाला.
आणि अशामध्ये शासकीय जे अनुदान मिळायचं ते कमी पडत गेलं आणि ह्यातून आम्ही संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। मगाशी भैयाने विचारलं कितीच या ठिकाणी स्ट्रेंथ आहे, तर मी त्या भैयांना सांगितलं जवळजवळ 1400पर्यंत आमचे बालमंदिरपासून प्राथमिक विद्यामंदिर आणि आमचं हायस्कूल असं म्हटल्यानंतर त्यांना ते आश्चर्य वाटलं, कारण एवढी संख्या आता त्यांना महत्त्वाचं नसतं असं असताना एवढी संख्या कशी काय टिकवली। त्याचं एकच कारण आहे की आमचा संकटचा असणारा जो स्टाफ आहे, विद्यामंदिरचा स्टाफ असू दे, त्यामध्ये यादव मॅडम असतील त्यांचा स्टाफ, आमचे स्वामी सर आमचे जे मुख्याध्यापक आहेत ते या राज्यस्तरावर त्यांचा शिस्तू अभ्यासक्रमासाठी सुद्धा त्यांची निवड झाली। एक चांगला शिक्षक म्हणून त्यांना राज्य पातळीवर काम करायची संधी मिळाली आहे आणि त्यांनी त्या मुख्याध्यापक हातात घेतल्यापासून अत्यंत या ठिकाणी आमूलाग्र बदल घडवला। संस्थेला लागेल ते त्यांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वगुण संपन्न विद्यार्थी तयार करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि आमचा संपूर्ण स्टाफ त्यांच्या माध्यमातून झोकून देऊन काम करत आहे। या ठिकाणी कुठल्याही मेरिटचा विद्यार्थी नाही आहेत बापू आणि भैया, तुम्हाला सांगतो सामान्य विद्यार्थ्यांना 25% असेल, कोण 35% असेल, कोण 60% 80% असेल। ही शेतमजूर आणि कामगार वर्ग एक 1% असल्यामुळे त्या सगळ्यांना या ठिकाणी ॲडमिशन देतो आणि त्या मुलांना या ठिकाणी तयार करून चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या इथे काम आमच्या हातातून चाललेलं आहे। वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत। यामध्ये सर्वात विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी तृणधान्य कडधान्याचं या ठिकाणी हे भरवली होती, परिषद भरवली होती आणि त्या तृणधान्याचं महत्त्व आणि कडधान्याचं महत्त्व आणि फास्ट फूडसाठी जाणारी जी आतासाठी ते समाजच्या प्रवृत्तीला जात असताना त्याचं महत्त्व कशा पद्धतीनं तयार करायचं यासाठी सुद्धा आमच्या मुख्याध्यापकांनी या ठिकाणी तो उपक्रम राबवला गेला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधान अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजावून मुलांना आणि भारतीय लोकशाहीच्या पद्धतीने ही निवडणूक कशा पद्धतीने होते आणि निवडणुकीत मतदान घेऊन उमेदवारी निवडून येऊन फॉर्म भरणे, त्यानंतर माघार घेणे, त्यानंतर मतदान करणे, त्यानंतर मंत्री महोदयांची निवड करणे, हे ईव्हीएम मशीनसुद्धा या ठिकाणी मागच्या या कार्यक्रमात राबवलं होतं। सगळ्या विद्यार्थ्यांचे ईव्हीएम मशीन मतदान घेऊन ईव्हीएम मशीन कसं चालतं या पद्धतीनं मतमोजणी होते, हा सुद्धा उपक्रम राबवला। त्याच्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये आम्ही विमानातून प्रवासाची सोय घेतली। हा उपक्रम इतका चांगल्या पद्धतीने राबवला, बऱ्याच आदर्श म्हणून लोकांनी स्वीकारला। आमच्या संपूर्ण शिक्षक स्टाफना जिमखाना विभाग असतील, महारापूर सर असतील, स्वामी सर असतील, माजी मुख्याध्यापक देशपाटील सर असतील, कोल्हापूरचे भैया सांगायचा इतर आनंद वाटतो। सामान्य मुलांना आम्ही हैदराबाद कोल्हापूर ते हैदराबाद दिसायला आयोजित केली होती आणि खरोखरच ती सक्सेस चांगली झाली। येताना रेल्वेतून आली आणि तिथला असलेला जे अनुभव त्या विद्यार्थ्यांनी आमच्या या प्रांगणामध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सूचित त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की कसा आम्हाला प्रवासात योग आला आणि हे घरात शिक्षक आमदार आजगावकरांनी सुद्धा त्या ठिकाणी शाबासकी दिली, कसं काय घडवलं ते घडवायचं ताकद त्या ठिकाणी स्टाफच्या आमच्या हातात आहे, त्या पद्धतीनं घडवत गेले आहे। त्याच्यापेक्षा मागच्या वर्षी एक शिवनेरी सहल होती, सहल अशी आयोजित केली सांगण्यासाठी अतिशक्ती होईल थोडीशी। जवळजवळ 200-250 विद्यार्थी इथं सहलीला गेले होते, पण छत्रपतींच्या आणि मावळ्यांच्या याच्यामध्ये गडावर त्यांनी प्रवेश केला। ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं ती बातमी सोडून दिली आणि तो संपूर्ण लाईव्ह त्या ठिकाणी महाराष्ट्राला बघितला, पश्चिम महाराष्ट्राला बघितला। असे वेगवेगळे उपक्रम आमचे मुख्याध्यापक राबवतात आणि त्या पद्धतीनं सर्व संपूर्ण असा विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन भरवलं असेल, कबड्डीसाठी सर्वात महत्त्वाचं आता कबड्डीच्या बाबतीत बोलायचं तर या ठिकाणी आमच्या शिरोली गाव हे कबड्डीची पंढरी म्हणून नामोल्लेख झालेला आहे आणि आता कितीतरी हजारो विद्यार्थी या ठिकाणी आता कबड्डीच्या संघाच्या माध्यमातून खेळत असतात। या ठिकाणी आता बरेच पोस्टर आहेत, छावामध्ये इथं नामदेव गावडे, शिवराज करमळाचे बाळासाहेब पाटील आहेत, यांचे गावडे आहेत, बरेच जसे सगळ्यात आलेले आमच्या संभाजी भोसले आहेत, हे असे सगळेश्वर मंडळाचे असे विद्यार्थी त्यांनी चांगल्या पद्धतीनं गावडं चांगलं तयार केले आहेत। मगाशी आता तुम्ही माहिती घेतली ते जवळजवळ 100 ते 200 विद्यार्थी आमच्या या शिरोलीमधून खेळामधून चांगल्या नॅशनल बँकेत सर्व्हिसला आहेत, काही ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सर्व्हिसला आहेत
असे सर्व खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि म्हणून बापू क्रीडा अधिकाऱ्यांकडे आपण आम्ही मागणी केली त्यावेळेला या यजमानपदी शिरोलीला असावं. कारण ते टीव्हीला असतं आमच्या इथल्या संपूर्ण शिरोली गावच्या 25-25 विद्यार्थ्यांना ही खेळानंतर विद्यार्थ्यांना हा खेळ प्रत्यक्ष त्या ठिकाणी चाललेला बघायला मिळावा. कारण आम्ही काय सगळ्या विद्यार्थ्यांना टीव्हीला घेऊन जाऊ शकत नाही किंवा इकडे त्या तारदाळ असतात कधी देशीपूरला असतात अशा ठिकाणी आम्ही घेऊन जाऊ शकत नाही. शिरोली गावच्या खेळाडूंना लहान खेळाडूंना मुलांना सगळ्या विद्यार्थ्यांना हा खेळ बघायला मिळावा. बघितल्यानंतर सगळ्याच मुलांना चांगल्या पद्धतीने विद्यार्थी उत्तीर्ण होता येत नसते परंतु फिजिकलच्या दृष्टिकोनातून मुलांना व्यायामाची सवय व्हावी आवड व्हावी या दृष्टिकोनातून तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्रीडा अधिकाऱ्यांनी यजमानपद हे शिरोलीला केलं. याबद्दल शिरोली संस्थेच्या वतीने शिरोली हायस्कूलच्या वतीने वैकल्पिक विद्या मंदिरच्या वतीने शिरोली गावच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो. संधी आम्हाला दिलेल्या संधीचा खरोखर सोनं दृष्टिकोनातून अशी क्रीडा स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडेल. सर्व आलेल्या सर्व या ठिकाणी पंच कमिटी असेल या ठिकाणी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.